बॅकफुटला जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक मागे धावतोय, दूर असेल. एक चेंडू पकडण्यासाठी 4 शतरक्षक धावतायत. चेंडू सीमारेषेच्या लगत. अगदी असं वाटलं की शतरक्षक चेंडूला ढकलतो की काय सीमारेषापर्यंत, तसं झालं नाहीये. 2 धाबीने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम कल्पतरू साळकेवाडी बनपुरी 11 बनपुरी 2 सामने त्यांनी देखील जिंकलेत. तिसऱ्या फेरीची लढत आपण पाहतोय. हा गॅप मध्ये फटका मिड ऑफ कव्हरच्या मधून चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा पार. श्रीकांत निवडुंगे यांचा क्लासिकल चौकार. प्रयत्न ज्या प्रकारे केला ना निलेशांनी, हा पहा रिप्ले तुमच्या समोर, स्वतःला झोकावून दिला, चांगला डाईव्ह मारला. 6 धावा धाव फलकावर. चांगला स्क्वेअर कट, पॉइंट करतोय. चुकी डायरेक्टचा प्रयत्न इथे झालाय, अपील केली आहे, फलंदाज नाबाद. कॅच देखील सुटला, धावपाची संधी देखील गमावली. हा पहा रिप्ले. श्रीकांत निवडुंगे सौरव गांगुली यांची आठवण करून देणार हा स्क्वेअर ड्राईव्ह. आणि पहा शतरक्षकाने झेल सोडल्यानंतर जमिनीला अगदी डोकं टेकलं. आणि हा पहा रिप्ले. बॅट चांगली ट्रॅक केली. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंथन आमचे आहेत कॅमेरामॅन, त्यांचं देखील चांगलं कॅमेरा वर्क. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. मंथन म्हात्रे 81-82. आणि आमचा हा बारक्या छोटू म्हात्रे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आबा यांचा. कव्हर्स आहे, पॉइंट आहे तैनात. आबांना एकच धाव मिळेल फक्त. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 4 चेंडू अखेर 8 धावा. विशेष म्हणजे सोपं नसतं एका जागेवर दिवसभर बसून तुम्हाला कॅमेरावर करणं, आणि खूप मेहनत असते. आणि बारका डान्स करतोय. चला स्पीडअप करा प्लीज. चांगला कव्हर ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा ही श्रीकांत निवडुंगे यांची खासियत आहे. कव्हर ड्राईव्हचा चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फ्लाईट दिली चेंडूला, परंतु श्रीकांत निवडुंगे चौफेर फटकेबाजीसाठी जाणले जातात. आज या टीमचा महत्वाचा खेळाडू, आघाडीचा फलंदाज म्हणून गेली कित्येक वर्ष कल्पतरू चाळकेवाडीसाठी सातत्याने धावा केल्यात त्यांनी. हा ड्राईव्ह केलाय, पॉइंट मागे जाईल. पुन्हा एकदा 4 शतरक्षक धावतात. एक चेंडू पकडण्यासाठी एकदा पुणे धुवायचा प्रयत्न होऊ शकतो. इथे चेंडू पास केलाय का, आतमध्ये ढकललाय. तिहेरीचा प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव देखील मिळेल. 3 धावा मिळतील श्रीकांत निवडुंगे यांना. आणि ते कव्हरचे 4 शतरक्षक बाद धावत आहेत. अशा प्रकारची फिल्डिंग बघितली ना रवी की बाजूच्या देशाची आठवण येते. त्यांचं शतरक्षण देखील तसंच आहे. टीमची धावसंख्या 15. आणि पहा आमचे काही प्रेक्षक अगदी बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. कोण कुठे बसले, अगदी झाडाखाली बसून. ज्या प्रेक्षकांना आता कॅमेरामॅन आमच्या टिपला, खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात पहा. खेळाडू अगदी पाण्याचा आनंद घेत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि कॅमेरामॅन हुशार पाहिजे, तेव्हा खरं तर मैदानाची चारी बाजू पहा. हे प्रेक्षक पाहिजे दर्दी आहेत, अगदी जमिनीवर बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना ते 2 प्रेक्षक. आणि इथे पहा झाडाच्या खाली अगदी हे दर्दी प्रेक्षक आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील. चला प्लीज थोडंसं आपण शिस्त पाळूया. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. घोषांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. 1 धाव मिळते. संतोष सिंग सरांचा इशारा आलाय.
विशेष म्हणजे श्रीकांत निवडुंगे यांनी 15 धावा केल्यात. त्यांचा दर्जेदार कव्हर ड्राईव्ह आपण पाहिले, स्क्वेअर कट पाहिलेत. 16 धाव फलकावर. पायावर टाकलेला चेंडू. आता हा लांब आणि खूपच लांब मारलाय. आता चेंडू शोधून आणावा लागेल. धावा किती आहेत हे पाहायचंय, कारण डीप स्क्वेअर लेगला अगदी ज्या दिशेने चेंडू गेलाय ना, तर पंच थोडासा वेळ घेत आहेत, कारण त्यांना देखील येस इट्स अ बिग हिट, फॅब्युलस स्ट्रोक. श्रीकांत निवडुंगे पेटंट 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 22 धावा 22. बावीस धावा धावफलकावर. 7 चेंडूमध्ये नाबाद 21 धावा केल्यात श्रीकांत निवडुंगे यांनी, आणि याच खेळासाठी ते ओळखले जातात. हा देखील गलीमध्ये 1 धाव मिळेल. अशा धावा चालतील टीम बनपुर 11 बनपुरीला, कारण त्यांना माहीत आहे मोठे फटक्यांपासून रोखायचं आहे आपल्याला, ते करावं लागेल. आज चांगला ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेट आहे तैनात. 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. शतरक्षक चांगलं होत आहे मंगेश यांचं. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफला शतरक्षक येईल वेगाने चेंडूवर. फक्त 1 धाव मिळेल इथे आबा यांना, आणि आबांचं ज्या प्रकारे फक्त रोल आहे की एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत. मला 1 धाव घेऊन श्रीकांत निवडुंगे यांना जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचे, आणि हे खूप चांगले बाब, कारण ज्यावेळेला तुमच्या समोर एखादा मातबर खेळाडू असतो ना, तुम्हाला एवढंच करायचं असतं. 5 चेंडू अखेर 25 धावा धावफलकावर. हा चेंडू कदाचित हातातून निसटला असावा. नो प्लस 1. 2 धावा. येस 2 धावा अवांतर स्वरूपात फ्री हिट देखील असेल. उघडा डोळे पहा नीट. पाटण तालुका चॅम्पियन सुपर डुपर हिट श्रीकांत निवडुंगे ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा चेंडू पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडायला लागले. इथे मात्र चुकी झाली आहे. चुकी, घोड चुकी. श्रीकांत निवडुंगे धावबाद. आणि फ्री हिटचा चेंडू असून देखील, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक, कारण चेंडू त्याने असाच फेकला होता हवेत, आणि तो योगायोगाने गोलंदाजाच्या दिशेने आला. आणि हे कधी कधी बाटलक असतं तुमचं, आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात. रिप्ले खूप मजेशीर असेल हा कदाचित. 27ला 1 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, कारण फ्री हिटचा चेंडू आणि यष्टीरक्षकाने असंच अंडरआर्म चेंडू टाकला वरती, आणि योगायोग पहा समोर गोलंदाजाच्या सरळ हातामध्ये. हे क्रिकेटमध्ये होतं. कधी कधी तुमचं बॅड लक असतं तेव्हा, आणि कधी कधी तुमचं गुड लक असेल ना, तर कधी यस खराब चेंडूवर देखील तुम्ही आउट होता, आणि चांगले चेंडू देखील बाहेर मारता. म्हणून नशिबाचा 1% पाहिजे क्रिकेटमध्ये, खेळामध्ये. 99% तरी नसतील ना तरी चालेल तुमच्या बाजूला. 1% पाहिजे, आणि तो 1% खूप महत्त्वाचा असतो, आणि 1%ने भल्या भल्यांची झोप उडते. 27 नवीन फलंदाज संतोष निवडुंगे आलेत. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जर तुम्ही हा सामना जिंकलात ना, तर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची संधी निर्माण होऊ शकते. टॉप 6 मध्ये तुम्ही दाखल होता. अंतिम षटक गोलंदाज आदित्य. आदित्यचा पहिला चेंडू, मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमा पार, खणखणीत 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवर संतोष निवडुंगे यांनी संतोषजनक फटका खेळलाय. जणू काही हा खेळाडू डगआउट मधून सेट होऊन आलाय. चांगला फटका. टीमची धावसंख्या 33 अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 पर्यंत मजल मारली ना तर मॅचला मजा येईल, कारण बनपुरीची बॅटिंग चांगली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. दबाव आहे आदित्य यांच्यावर. व्हाईट बॉल. षटकारानंतर दबाव असतो, आणि हे क्रिकेटमध्ये होतं. आज तुम्ही पहिले 2 सामने जिंकता,
त्यानंतर थोडासा ब्रेक मिळाला, परंतु कल्पतरू साळकेवाडी सलगचा तिसरा सामना खेळते, म्हणजे जो मोमेंटम आहे तो त्यांच्या बाजूने असू शकतो कदाचित. 34-1 दुसरा चेंडू. चांगला स्लोअर वन, यष्टीरक्षण अप्रतिम, नितीन येळवे डॉट बॉल. आदित्य आणि स्लोअर वन कधी टाकायचं हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे, कारण गोलंदाजाला हे कळणं खूप महत्त्वाचं असतं. पहा आपल्या स्क्रीनवरती आबांना पाहतोय आपण, संतोष निवडून घेणं आणि कॅमेरामॅन किती तत्पर आहे पहा. लगेच खेळाडूंचे हावभाव टिपले जातात. आता गोलंदाजाला दाखवलं जात आहे नितीन. बॅट चिकाडायला लागले, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. एक धाव मिळेल आबा येथील स्ट्राईकवर. टीमची धावसंख्या 1ने पुढे जात असताना 35 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवर एखादा मोठा फटका आला 40 पार होईल का कल्पतरू साळकेवाडी. 35 लॉस ऑफ 1 विकेट टीम कल्पतरू साळकेवाडी. शॉर्ट बॉलवर पूल केला, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. मंगेश एक धाव मिळेल, दुहेरीचा प्रयत्न होतच नाहीये. छत्तीस धावा धाव फलकावर. 2.4 चेंडू अखेर. या मॅच मध्ये अजून एकही मोठा फटका आला नाहीये आणि विशेष म्हणजे षटकार आल्यानंतर आदित्य यांनी कमबॅक केलंय. ही बाब महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. यॉर्करचा प्रयत्न पुन्हा टाकावा लागेला. चेंडू व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलची किंमत काय असते ना, तर श्री 11 काळगावला विचारा तुम्ही. आज तो सामना त्यांनी व्हाईट बॉलमुळे गमावला अक्षरशः. आणि सनी कंग आज एकदम निवांत झोपेल. मला वाटतं कदाचित तो आज जेवणार देखील नाहीये. आज कदाचित झोपत देखील नसतो तो. आणि पहा लगेच सनी कंग स्क्रीनवर पाहतो आपण, त्याची स्माईल पहा. बनपुरीचा गब्बर. ह्या बाबी खूप महत्वाच्या असतात. छोट्या खूप आमचा हुशार आहे कॅमेरामॅन. चांगला लोअर फुलटॉ चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. डॉट बॉल. नाराज असतील स्वतःवर संतोष निवडुंगे. 37 धावा धाव फलकावर. 1 to go. कदाचित सुरेश दादा भविष्यामध्ये तुम्ही ज्योतिषी बना, चांगली भविष्यवाणी करतात. कारण गरज असते, प्रत्येकाचं एक सिक्स सेन्स असतं. तुम्ही कधी कधी जे बोलता ते खरं होतं आणि हा मनातला आवाज असतो. हा देखील ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न, शतरक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअरला चुकी करतो. एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव वेगाने पूर्ण करायचा प्रयत्न, फेकी अप्रतिम, विकेटचं पतन. एक धाव मिळते शेवटच्या चेंडूवर, फलंदाज होईल धाव बाद. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38-39 धावांचं लक्ष विजयासाठी. बनपुरी 11, बनपुरी 39 रन्स टू विन. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. बनपुरीचा गब्बर सनी कंग, ज्या बॅटने आज त्यांनी आपल्या संघाला सामना जिंकून दिला, ती बॅट अगदी जवळून पाहतोय. एवढ्या वेळ गर्लफ्रेंडचा हात देखील त्याच्या हातात नसेल कदाचित, परंतु बॅट एवढ्या वेळ त्याच्या हातामध्ये आणि लाजला म्हणजे खरं आहे. आणि पाहतो एकदम चेहरा देखील लपवलाय आणि स्माईल देखील पहा. कदाचित जर त्याची गर्लफ्रेंड पाहत असेल सामना तर ती देखील खुश होईल, कारण एवढा वेळ जर त्याच्या हातामध्ये बॅट असेल ना मित्रांनो. परंतु हे प्रेम आहे आणि या आपल्या संघाला त्याने टॉप 6 मध्ये घेऊन गेलाय. आज त्याने सांगितलं मागाशी की आम्हाला एक स्वप्न होतं, कोणती आम्ही स्पर्धा जिंकलो नाही तरी चालेल, पण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. आणि पहा हे प्रेम असतं. आणि संध्याकाळी नियोजन देखील असेल कदाचित, बॉक्सिंगचा सामना आहे. वेलकम डीजे चेतन, आपलं स्वागत आहे. डीजे चेतन यांचा फिटनेस पहा, एकदम निवांत झोप घेऊन आलेत. कदाचित नुकतेच जिम वरून मैदानामध्ये दाखल झालेत, अशा प्रकारचा त्यांचा पोशाख. वेलकम डीजे चेतन. ज्या ज्या वेळेला चेतन येतो ना, चेतन आला की
बुवाची आठवण येते. गोवा नाही बुवा. विठ्ठलवाडीची ती संध्याकाळ, माळावरची रात्र, तिकडे खूप मजा केली जाते. चला प्लीज मॅच चालू ठेवा. आणि कुमार अमर कदम 4 वाजता बोलले की चहा येतोय थांबा. आता घरी जायची वेळ आली तरी कदाचित गॅस संपला वाटतं. येस, भविष्यामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येक जण. चला मॅच चालू करा प्लीज. वेद साळके पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन समोर आहेत राहुल पाटील, समर देसाई. 39 धावांचं लक्ष. उपांत्यपूर्व फेरीचा सामना टॉप 6 मध्ये कोण होईल दाखल, 3 षटकामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा तुम्ही थरार पाहताय. सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल. दुसरा डावाचा पहिला चेंडू. फ्रंट फूट लावून पंच केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. समोर काळ्या पडद्यावर जिथे बॉसची गाडी आहे 34-21. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. राहुल पाटील यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवर वेद चाळके यांचा मात्र स्वागत केले. आणि विशेष म्हणजे वेद यांच्याकडे अनुभव बऱ्यापैकी आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या गावासाठी चांगले क्रिकेट खेळले. अगदी क्रिकेटचा बाळकडू आपल्या घरातूनच आबांकडून मिळाले, आपल्या पित्याकडून. आणि पहा हे सर्वात प्रामाणिक प्राणी. बेग हिट ओव्हर बी चेंडूवर आक्रमण. चेंडू करेल राहुल पाटील यांच्या बॅटमधून आकाश भ्रमण. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. षटकार आलाय. पहिल्या डावात देखील पहिल्या पॉवर प्ले मध्ये आक्रमण केलं होतं श्रीकांत निवडुंगे यांनी. आणि दुसऱ्या डावात देखील तेच चालू आहे. राहुल पाटील आक्रमण करत असताना वेद चाळके. टीमची धाव संख्या धाव फलकावर 10. फटका फसलाय. मोठी विकेट मिळू शकते. संतोष चेंडू खाली. येस इट इज. वेद साळके आणि महत्वाची विकेट मिळवले. राहुल पाटील बाद. आणि पहा शिवाजी जाधव बॉस आणि त्यांच्या बरोबरीने RDX आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. आज पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी यशस्वी करण्यासाठी बॉस यांनी घेतलेली प्रचंड मेहनत. आणि RDX आणि पहा बॉस दाखवतात की या बॅट फिरली कदाचित. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न स्लो मोशन मध्ये त्यांना पाहायला मिळते. आता सनी कंक यांची बॅट अगदी बारकाईने पाहत असताना बॉस. विशेष म्हणजे आपण आज चांगला झेल इथे मात्र पूर्ण करत असताना बा सनी कंकच्या बॅटला आज मागणी खूप आहे. कारण त्या बॅटने सामने जिंकून दिलेत. या स्लो मोशन मध्ये दाखवले जाते सनी कंक, RDX आणि शिवाजी द बॉस बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मंगेश वेद यांचं कौतुक करेन मी कारण पहिल्या 2 चेंडूवर धावा त्यांनी खर्च केल्या 10 आणि त्यानंतर महत्वाची विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. वेद साळके एक उदयनमुख खेळाडू. शॉर्ट पोल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अविश्वसनीय, अप्रतिम, असाधारण, अफलातून आउटस्टँडिंग कॅच इथे मात्र पूर्ण केला जातोय. 39 धावांचं लक्ष आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. वेद साळके हा पहा रिप्ले. जितू होते आणि या ज्या प्रकारे त्यांनी झेल टिपला. वॉट अ कॅच. साळके वाडीचा वंडर बॉय वेद साळके विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. मॅचला मजा येईल कारण
विशेष म्हणजे या मॅच मध्ये कृष्णा चोपदार यांनी आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेतली होती. आता वेद चाळकेवाडीचा वंडर बॉय यांना देखील हॅट्रिकची संधी आहे. पाहायचं आहे हॅट्रिक होते का. न्यू बॅटर नितीन येळवे 2 to go. हॅट्रिकचा चेंडू वेद हॅट्रिकच्या चेंडूवर पूल केलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक नाही येत ना चेंडू एक टप्पा सीमा पार नितीन येळवे यांच्या बॅटमधून 4 चौकार आणि कॅमेरामॅनच्या अगदी जवळ गेलाय. मंथन आहे स्क्वेअर लेग कॅमेरामॅन. या षटकामध्ये धावा जरूर आल्या 14 परंतु 2 महत्वाचे गडी बाद केलेत वेद चाळके यांनी आणि या गोष्टी त्यांना देखील खूप काही शिकवून जातील क्रिकेटमध्ये. कारण कधी कधी तुम्ही धावा खर्च करता विकेट घेता हे महत्वाचं आहे. आणि हा पहा कॅमेरामॅनची स्माईल. उद्या सुट्टी आहे कदाचित असं कुमार अमर कदम सांगतायत. शेवटचा चेंडू देखील पूल केला शॉर्ट आर्म पूल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चेंडू झालाय गुल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18. 12 चेंडू मध्ये करायच्यात फक्त विजयासाठी 21 धावा. 12-21. कदाचित कर्णधार चुकी करतोय का मी म्हणेन. आणि पहा प्रेक्षक देखील अगदी दाखवत असताना कारण पॉवरप्लेचं षटक कदाचित तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारचे फटके येतात ना डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक पाहिजे होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूर होता आणि या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. प्रेक्षक पहा कधी इथे मात्र कोण जमिनीवर बसून सामना पाहत आहे कोण रोलरवर बसून आणि काही प्रेक्षक तर आमचे त्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून सामना पाहत आहेत. आणि हे पहा प्रेक्षकांचं प्रेम आहे या स्पर्धेवर. या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. यासाठी असं म्हटलं जातं की कॅप्टन हुशार पाहिजे चतुर पाहिजे चालाक पाहिजे. आणि पहा हे ग्रस्त पहा अगदी निवांतपणे मॅचचा आनंद घेत आहेत. चांगला फिरवलाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल पडल्यानंतर अजून बाहेर जातोय. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे थोडीशी नाराज आहे श्रीकांत निवडून घे. कारण कदाचित त्यांना असं वाटलं की चेंडू एवढा फिरला नाही आहे. 12-20. बनपुरी 11 बनपुरी दुसऱ्या बाजूला टीम कल्पतरू साळकेवाडी मॅच ऑन गेम ऑन. श्रीकांत निवडून घे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून वेगाने जातील. एकदा पूर्ण केला देण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. फेकी खराब केली जाते. अशा प्रकारच्या चुका कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील कल्पतरू चाळकेवाडीला. कारण नितीन येळवे त्याच्याकडे देखील अनुभव मोठा आहे आणि नितीन येळवे यांना माहित आहे की सामना कसा फिनिश करायचा. 2 धावा मिळाल्यात. 19 धावा धाव फलकावर. एकवीस धावा धाव फलकावर 21. बॅटची कडा लागली आहे. धाव मिळणार नाहीये इथे. ज्या प्रकारचे कटर टाकण्यासाठी ओळखले जातात श्रीकांत निवडून घे. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील कारण 39 धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे. 39 रन्स टू विन टीम बनपुरी 11 बनपुरी. बॅक टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह केला स्वतःच्या फलंदाजीमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं करत असताना धाव मिळेल ती एक फलंदाज समर देसाई यांना. 22ला 2. पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी धावा खर्च केल्या. अवघ्या 4 विकेट हवे इथून. जर नितीन येळवे यांची महत्वाची विकेट असेल आणि बनपुरी 11 बनपुरीसाठी हा खेळाडू उभं राहणं जमेची बाब. येस पाहिजे की पुढच्या चेंडूवर काय घडेल. प्रेडिक्शन ऑन आहे तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही सांगू शकता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे परंतु उंची जास्त आणि लांबी देखील टॉसच्या बॉस वरून जाईल फरार. 6 धावा षटकार. आणि होतं कधी कधी 28 धावा धाव फलकावर. हा पा पहिल्यांदा असं वाटलं की मिस टाइम स्ट्रोक आहे. नितीन येळवे या मॅच मध्ये आपला रंग उधळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब स्ट्रोक.
8 चेंडू 11 धावांची गरज. 8-11. 28 झालेत. अकरा धावांची आवश्यकता असताना कंट्रोल सी कंट्रोल व्ही पुन्हा एकदा टॉसच्या बॉसवरून 6 धावांसाठी फरार. षटकार. पाठच्या फटक्याचा तुम्ही रिप्ले पाहत नाहीत मित्रांनो. हा दुसरा चेंडू आहे, नवीन चेंडू आहे आणि नवीन चेंडूवर पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच बाजूला तसाच फटका. नितीन येळवे सेट ऑन फायर. 34 धावा. 5 ची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा. हा महत्वाचा चेंडू श्रीकांत निवडून घेणं टाकायचं आहे. इथे झेलची संधी आहे, विकेट मिळू शकते. एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे, दुसरी धाव देखील मिळेल. हा झेल होता की सामना होता येणारी वेळ सांगेल, परंतु 2 धावा मिळाल्यात. टीमची धावसंख्या 36. 6 चेंडू 3 ची गरज. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. कॅच सुटला चेतन, आता सामना सुटेल का? 6 चेंडू 3 धावांची गरज. 3 धावांची आवश्यकता आहे अंतिम षटकामध्ये. एक चित्त थरारक रोमहर्षक सामना. आणि या बाबी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात. तुम्ही एखादा झेल सुटता, नितीन येळवे यांचा झेल सुटला, त्याचा फायदा बनपुरीला होईल का? लेट सी. 2 धावा देखील खर्च केल्या. कदाचित आमचे ज्योतिष दादा थोडे बिझी होते, त्यांना दिसलं नाही. गोलंदाजीसाठी सतीश आलेत. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. कल्पतरू साळकेवाडी इथून देखील मॅच जिंकू शकते. दुसरी स्लिप तैनात केली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आबांच्या माध्यमातून. 6-3. पहिला चेंडू हलक्याने फक्त खेळलाय, ढकललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषंकी क्षेत्र आहे. चेंडू डी झोन मध्ये जातोय. 1 डी. 5 चेंडू आता 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होईल असा नेम नसतो, कारण जय आणि पराजय या दोघांच्या मध्ये खूप छोटा फरक, तो तुमचा आत्मविश्वास ठरवतो. 2 धावांची गरज आहे. आता क्षेत्ररक्षण जवळ घेतलं जाते. या 2 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय कल्पतरू साळकेवाडीचा टीमच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. दुसऱ्या स्लिप मध्ये आबा स्वतः होते कॅप्टन. झेल देखील सुटला. 1 धाव देखील खर्च केली. 4 चेंडू 1 धावेची गरज. बघासा झेल, आताचा झेल. एक वेळ दारू सोडा, सिगरेट सोडा, गुटखा सोडा, कॅच सोडू नका. आणि बियर देखील सोडा, कॅच सोडू नका, कारण कॅच सुटला ट्रॉफी तुमच्या हातातून जाऊ शकते. एका धावेची आवश्यकता असताना नितीन येळवे यांनी या चेंडूला फेकून दिले सीमा पार. आणि पहा जल्लोष या संपूर्ण टीमचा. हा संघ आहे बनपुरी 11. बनपुरी पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये टॉप 6 मध्ये दाखल झालाय. आणि या भावना आहेत, कारण अचानक 11 बनपुरी तो देखील संघ टॉप 6 मध्ये दाखल झाला. आणि बनपुरीचा दुसरा संघ टीम ही पाहू शकता तुम्ही. पहा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत, कारण मित्रांनो या संघाने जो खेळ केलाय ना पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, अद्भुत अफलातून खेळ केला. टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. आणि संपूर्ण स्क्वॉड आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. नाईकबाच्या नावानं चांगलं बोलून या टीमने जो जल्लोष केला, कारण ज्यावेळेला तुम्ही चांगले खेळता ना त्यावेळेला तुम्ही जिंकता. त्यांच्या सपोर्टरचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. आज ज्या प्रकारे टीमने खेळ केलाय, अभिनंदन. वेल प्लेड बनपुरी 11. बनपुरी येस. दुसऱ्या दिवसाचा खेळ झालाय समाप्त. थँक्यू सो मच. टॉप 6 मध्ये दाखल झाले बनपुरी 11. बनपुरी अभिनंदन. वेल प्लेड.